तर भावांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला मी आता दाखवतोय एक प्रोटीन शेक बनवायला. ते कसं बनवायचं एकदम सिंपल आणि सिंपल रेसिपी आहे. त्याच्यामध्ये डोका लावायची गरज नाही. एकदम सिंपल, सर्वात इझी आहे जी तुम्हाला सांगू शकतो ती आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे ऑलमोस्ट 15 ग्रामपर्यंत प्रोटीन भेटणार. त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी ॲड केल्यात तर मी तुम्हाला लास्टला सांगणार. आणि प्लस जर तुमचा वेट गेन होत नसेल आणि समजा तुम्ही एकदम हार्ड गेनर आहे, तुम्ही एकदम म्हणजे होतच नाही, खूप खाताय, हा जो शेक आहे ना, जो तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे मी शेकची पावडर तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी. ती पावडर तुम्ही दुधामध्ये मिक्स करून पिऊ शकता. पण जर तुमचा वेट गेन होतच नाही आहे आणि तुम्हाला म्हणजे खूप ट्राय करता, खूप स्ट्रगल करता, तर तुम्ही हा शेक 30 दिवस पिया, कंपल्सरी पिया. आणि तुम्ही फक्त रिझल्ट सांगा. आणि जर काय झालं नाही तर मला येऊन पकडा, बाकी काही टेन्शन नाही. म्हणजे असं नको करू की फक्त या शेकवरती डिपेंड, बाकी पण खावा, बाकीचं जेवण ते सर्व प्रोटीन, जिम पण जावा, नाही तर तुम्ही बोलशाल की फक्त हे खाऊ आणि होत नाही असं बोलशाल. असं काय नाही. आणि याचा रिझल्ट जो आहे, हे जर 30 दिवस तुम्ही खाल्लात आणि याचा रिझल्ट तुम्ही मलाच बघू शकता. मी पहिला बारीक होतो, आता थोडा माझ्यात मास गेन झाला आहे. ॲक्च्युली मास जर जास्त गेन झालं आहे आणि फॅट पण वाढलं तर मी कमी करणार आहे. थोडा मास मला अजून वाढवायचा आहे, माझं थोडं वेट अजून वाढवायचं आहे. माझं आता ॲक्च्युअल वेट ॲट 69 kgs आहे आणि मला ते अजून 75पर्यंत वाढवायचं आहे, बल्क करायचं अजून. तर आज माझी मम्मी आणि बहीण घरी नाही म्हणून मला किचन रिकामे भेटलं, नाही तर तुम्हाला दाखवायला भेटला नसता, मला हा व्हिडिओ बनवायलाच भेटला नसता. चला तुम्हाला दाखवतो याची रेसिपी, म्हणजे काय काय करायचं. फर्स्ट स्टेप तुम्हाला दाखवतो. फर्स्ट स्टेप आहे बघा. आता मी घेतलेत रोस्टेड आल्मंड्स. तर मी बदाम घेतलेत आपले 35 ग्रॅमपर्यंत, 35 ते 40 ग्रॅम बदाम घेतलेत. आणि हे अक्रोड घेतलेत, ते पण 35 ते 40 ग्रॅम मी घेतलेत अक्रोड. हे घेतलेत मी भाजून. 2 गोष्टी दाखवल्या मी, जे जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेत ते की बदाम आणि अक्रोड घेतलेत. काजू मी घेतले नाहीत. काजू पण ॲड करू शकता यामध्ये, तुमच्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. प्लस मी याच्यामध्ये घेतलेत ओट्स. हे क्विकर ओट्स साधेवाले प्लेन ओट्स आहेत. हे पण मी घेतलेत 35 ग्रॅमपर्यंत घेतलेत ऑलमोस्ट. तुम्हाला जर याच्यामध्ये पिस्ता ॲड करायचा तर तुम्ही पिस्ता ॲड करा, पण थोडा करा, कारण तो थोडा सॉल्टी असतो. प्लस अजून मी हे मार्केटमधून घेतले होते खजूर. हे थोडे ड्रायफ्रूटमध्येच आहेत, पण हे थोडे वलेत. मग आपण जर याची पावडर जर बनवली तर ती चांगली होणार नाही, खराब होईल, एकदम चिपकू होऊन जाईल त्याच्यामध्ये. म्हणून ही नाही मी टाकणार आहे, ही मी वरून टाकणार. तुम्हाला दाखवतो ते मिक्सरला लावायला लागेल. मिक्सरला लावल्यानंतर 1, 2, 3 आणि हे 4 गोष्टी मी मिक्सरला लावणार आहे. जर तुमच्याकडे ड्रायफ्रूट जे सुकेवाले खजूर असतील तर ते तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. पंपकिन सीड्स भेटतात, अजून ते ते ब्लॅक कलरचे सीड्स असतात ते पण भेटतात. ते तुम्ही सीड्स जर मार्केटमध्ये असेल तिथे विचारशाल ना कोणत्या पण किराणाच्या दुकानामध्ये, त्यांना बोला डाएट सीड्स द्या, मग ते तुम्हाला देतील. ते तुम्ही याच्यामध्ये एक्स्ट्रा ॲड करू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला मी दाखवतो आता मिक्सरला लावून, आणि तुम्हाला याची पावडर दाखवतो कशी करायची. तर आता मी ॲड करतो आपले बदाम आणि अक्रोड रोस्ट केलेले. हे झाले. आता याच्यामध्ये मी टाकतो आहे आपले ओट्स. तर मी थोडेसे चणे पण ॲड करतो आहे. मी बघितलं ओट्स पण टाकलेत. तर आता मी चणे पण ॲड केलेत. ही पावडर आपली बनली आहे थोडी. आता त्याच्यामध्ये मी चणे ॲड करतो आहे, कारण माझं भांडं छोटं आहे. वेगळे सालं काढत नाही, कारण सालमध्ये पण चांगल्या गोष्टी असतात. लोक सालं काढून टाकतात. सालांमध्ये पण चांगले न्यूट्रिशन्स असतात, ते पण आपल्या बॉडीला हेल्प करते ग्रो करण्यासाठी. तर बघा भावांनो, आपली प्रोटीन पावडर रेडी झाली आहे. आणि यामध्ये बनवण्याला काय जास्त टाईम पण नाही लागला बनवण्यासाठी. फक्त मिनिमम 15 मिनटं लागले. ते पण तुम्ही एकदा बनवून ठेवा. आणि ही पावडर तुम्ही
ही पावडर तुम्ही कधी फ्रीजमध्ये नका ठेवू. ही एका कुठल्या तरी सुक्या जागेवर ठेवा, एका छोट्या डब्यामध्ये साईडला ठेवा. फ्रीजमध्ये नका ठेवू. फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याला मॉइश्चर पकडणार आणि ते थोडं वलं होईल त्याच्यामध्ये, म्हणून. प्लस ही पावडर तुम्ही बनवलं आहेत ना, ती मॅक्स आहे ना तुम्ही 2 आठवडे, मॅक्स 2 आठवडे, नाही तर 2 आठवड्याच्या आतमध्ये संपवून टाका. त्याच्यामध्ये 2-3 खजूर ॲड करा. प्लस त्याच्यामध्ये ते मी तुम्हाला सांगितलं सीड्स आहेत ते ॲड करा थोडे. प्लस 2 केळे ॲड करा. आणि तुम्हाला जर टेस्ट पाहिजे, तर चॉकलेटवाली टेस्ट पाहिजे, तर त्यामध्ये तुम्ही डेअरी मिल्क नाही तर कोणती पण कॅडबरी घ्या आणि ती त्यामध्ये जी लगेच मेल्ट होईल ती तुम्ही यूज करू शकता. आणि आता तुम्हाला भाऊ कारण द्यायची पण गरज नाही की भाई माझ्याकडे प्रोटीन पावडर नाही, ना कोणती सप्लिमेंट्स नाही माझ्याकडे, ना काय आहे खाण्यासाठी, ना माझी प्रोटीन इनटेक कमी होते. हे मी तुम्हाला दाखवलं तो एकदम सिम्पल आणि एकदम अफोर्डेबल आहे, एकदम बजेट फ्रेंडली आहे, काय टेन्शन नाही. आणि जर तुम्हाला शुगर पाहिजे म्हणजे थोडं स्वीट पाहिजे तर त्यामध्ये तुम्ही मध ॲड करा. मध एक पण भेटते, अफोर्डेबल आहे, महिनाभर यूज करू शकता तुम्ही. आणि मध टाकशाल गोड होण्यासाठी, पण तुम्ही कधी साखर नका टाकू यामध्ये. साखर टाकलात तर मग तुमचा काय उपयोगच नाही. साखर आपल्याला अवॉइड करायचे थोडं. तर भावानं तुम्हाला मी सांगतो हे या पावडरचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत आणि मॅक्रोचे तुम्हाला मी सांगतो. इथे वरती कुठेतरी टाकतो, नाही तर डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. आता पण तुम्हाला वरच्यावर सांगून तर मी याच्यामध्ये ॲड केले सर्वात पहिले होते ओट्स, ते 35 ग्रॅम. त्याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे 5 ग्रॅम प्रोटीन. 5 ग्रॅममधून तुम्हाला जर एका स्कूपमधून बघायला गेलं तर एक सेकंड, तर तुम्हाला त्यातून भेटणार 2.4 ग्रॅम प्रोटीन भेटणार एका स्कूपमधून. सेकंड तुम्हाला सांगतो आपण ॲड याच्यामध्ये केलं बदाम ॲड केले 35 ग्रॅम. त्याच्यामधून तुम्हाला भेटणार एका स्कूपमधून तुम्हाला भेटणार आहे 3 ग्रॅम प्रोटीन एका स्कूपमधून पावडरच्या. अजून आपण त्याच्यामध्ये ॲड केले होते वॉलनट, म्हणजे ते असतं ना अक्रोड, तर अक्रोड ॲड केले तर त्याचे पण तुम्हाला भेटणार आहे 2 ग्रॅम प्रोटीन एका स्कूपमधून. टोटल तुम्हाला सांगतो. हे आपले चणे, जे आपण 30 ग्रॅम चणे घेतलेले, 30 ते 40 घ्या काय प्रॉब्लेम नाही. 30 ते 40 ग्रॅमच्या चण्यांमध्ये तुम्हाला भेटतं 9 ग्रॅम प्रोटीन घेतले. तुम्हाला भेटतं 3 ग्रॅम प्रोटीन चण्यामधून, पण एका स्कूपमधून. म्हणजे तुम्हाला ॲव्हरेज सांगतो, ॲव्हरेज तुम्हाला एका स्कूपमधून भेटतो आहे 10 ग्रॅम प्रोटीन मध्ये 10 ग्रॅम प्रोटीन. आणि प्लस तुम्ही त्या 10 ग्रॅम प्रोटीनमध्ये तुम्ही ॲड करणार दूध ॲड केलं तुम्ही 100 मिलीग्रॅम नाही तर 200, म्हणजे 2 वाट्या वगैरे, एक ग्लास भरून जरी दूध त्यामध्ये ॲड केलात तुमचा आरामात जातो आहे 12 ते 13 ग्रॅम प्रोटीन तिथे जातो. आणि प्लस त्याच्यामध्ये तुम्ही खजूर ॲड करा, प्लस 2 केळी ॲड करा आणि मध ॲड करा. त्यामध्ये मध ॲड केलात तुमचा राऊंड फिगर टोटल तुमचा होतं 15 ग्रॅम प्रोटीन एका शेकमधून. तर तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. जर तुम्ही स्टार्टिंगला पण तुम्हाला गरज नाही, जर तुम्ही आता नवीन बिगिनर असाल तर तुम्ही पण जास्त खाण्यामध्ये जास्त जरा फोकस करा. मीन्स तुमची ॲपिटेट जी आहे ना ती वाढेल आणि तुम्ही खाशाल. जसं तुम्ही आता खात नाही तो तुमचा प्रॉब्लेम आहे की तुम्ही खात नाही म्हणून ते तुमचा वेट गेन होतच नाही. आणि पहिली गोष्ट बाहेरचं नका खाऊ. जर असं नाही की वजन वाढायचं म्हणून बाहेरचं खायचं बंद करा. हे हेल्दी आहे, याच्यामध्ये काहीच कुठलं ऑइली नाही ना काहीच नाही, सर्व क्लीन आहे. हे ट्राय करून बघा. कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. आणि नक्की ट्राय करा. ज्यांना वेट गेनचा प्रॉब्लेम आहे, वेट गेन एकदम फटाफट झटपट होऊन जाईल, की आत्ताच करून टाका. 4-5 कमेंट मस्तपैकी आणि शेअर करा. ज्यांना तुम्हाला वाटतं तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ज्यांचा वेट गेन नाही होतं, जे खूप स्ट्रगल करतात, त्यांना वेट गेन करायचं आहे, त्यांना तुम्ही पाठवा. ठीक आहे. आणि जर माझे अगोदरचे व्हिडिओ बघितले नसतील तर जाऊन फटाफट बघून टाका. असेच तुम्हाला अजून 2-3 व्हिडिओ टाकेन आणि उद्या पण तुम्हाला मी दाखवेन. उद्या मी सकाळी जाताना एक व्हिडिओ बनवेन, त्यामध्ये तुम्हाला हा शेक पिऊन दाखवणार तुम्हाला मी.
ठीक आहे. आतापर्यंत मग बाकी एन्जॉय करा, मस्तपैकी फिरा इकडे तिकडे, आणि मी चाललो झोपायला. बाय बाय.